चिकून या पदयात्रेचं रोपटं लावल्या गेलं आणि हे रोपटं आज रोपटं लावून 10 वर्ष झालेलं आहे। हे पदयात्रेचं स्वरूप आपल्या वरच्यावर वाढत आहे, मोठं झालेलं आहे। असे या पदयात्रेचे मेन शिल्पकार आमचे मार्गदर्शक परमपूजनीय आदरणीय महंत श्री मोगावीकर बाबाजी आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून चालणारे धर्मप्रचारक सातारा जिल्ह्याचं भूषण परमपूजनीय आदरणीय सर्वांचेच लाडके अण्णा, माझे तर जवळचेच अण्णा, आमचे बाळकृष्ण अण्णा महानुभाव पोगरवाडी आणि चिकाळा मंदिराचे संचालक आमचे ज्येष्ठ बंधू परसराज बाबाजी चिकाळा जिल्हा नांदेड, तसेच परमपूजनीय आदरणीय ज्या यूट्यूबच्या, फेसबुकच्या, व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही पदयात्रा कुठे आहे, कुठून निघाली अशा आपल्याला सांगणारे यूट्यूब प्रचारक, प्रसारक, प्रचार मंत्री आमच्या राजविद्या प्रतिष्ठानचे पूजनीय आमचे ज्येष्ठ धर्मबंधू तपस्वीराज दादाजी आणि ज्याच्या माझ्याकडे गेली 7 वर्षे झाले या पदयात्रेचं सूत्रसंचालन माझ्याकडे आहे। मी एक या सर्वांपुढी पामर आहे, पण ही सर्व मंडळी मला सांभाळून घेतात, ही पदयात्रे करू घेतो। फुलारी संस्थांचा व्यवस्थापक अशोकराज दादाजी बाळापूरकर, आमच्या धर्मभगिनी पूजनीय सुभद्रा अक्का, पूजनीय साक्षीताई व आमच्या सर्व पदयात्रेतील पदयात्रेकरू मायबापांनो, हे जे रोपटं लावलेलं आहे हे झाड अगदी ज्ञानाचं, माफ करा, आमचे दादा येतीलच, धर्माचे प्रचारक प्रसारक, अनेक पोत्या असतील, कार्यक्रम असतील, सुंदर प्रकारचं सूत्रसंचालन करणारे आमचे पदयात्रेचे संयोजक नितीन दादाजी बांधकर नागपूर, असं हे आमचं हे पदयात्रेचं संचालक मंडळ आहे। आणि आमच्या पोगरवाडीच्या दादांनी जास्तीत जास्त आज पोगरवाडी आमच्या पदयात्रेमध्ये आघाडीवर आहे, कारण का गेल्या वर्षी त्यांची जवळजवळ 20-22 मंडळी होती, यावेळेस त्यांनी हा आकडा 51 वर गाठलेला आहे। म्हणून सर्वप्रथम सर्वांनी त्यांच्यासाठी, अण्णासाठी एक वेळेस टाळ्या वाजवायच्या आहेत। सांगायचा मतलब या स्थानाची लीला जी काय आहे ती आपल्याला या ठिकाणी ऐकायची आहे। आज बाबांचं वय 75 आहे असं मला वाटलं नाही। बाबांसोबत मी अर्धा 1 तास चर्चा केली। असं दुर्मिळ असणारं व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाचं आज आपल्याला सर्वांना दर्शन झालेलं आहे। आमच्या गुरुस्थानी गुरुतुल्य असलेले परमपूजनीय आदरणीय पट्टाधिष्ठित महदाचार्य आचार्य प्रवर महंत श्री कानेराज बाबाजी बाबांना करब्रद्ध प्रार्थना करतो। आपण आपल्या विचाराला सुरुवात करायची आहे। धन्यवाद। आपण ज्या अवताराच्या छत्रछायाखाली जन्माला आलो आणि त्या छत्रछायेच्या खाली आपल्याला अंतटोकावर जायचं आहे, अशा या पदयात्रेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आपण एकत्रित झालात। आपण फार भाग्याचे, दैवाचे आणि मागील कर्माची जोड जोडल्यामुळं आपण या ठिकाणी आलात, त्यामुळं अधिक आपण खूप भाग्याचे आहात असं म्हणायला काही हरकत नाही। माझा बोलण्याचा मानस नव्हता, मी बोलणार डोंगरगावला, तरी पण डोंगरगावला मी बोलणारच, या ठिकाणी फक्त मी लीळा सांगणार आहे। तुमचं दुपारचं जेवण ज्या ठिकाणी ठेवलं आहे त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे मी परिपूर्णपणे, पण आता यांनी आग्रह केला की लीळा सांगावा, मी या ठिकाणी फक्त मी लीळा सांगतो। बाकी मग लीळाचरित्राचं एक पात्र म्हणून मी त्या ठिकाणी वक्तव्य करील डोंगरगावला। पदयात्राचं स्वरूप काय आहे, त्याचे निमित्त काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, हे आजही माझ्या दृष्टीने आपल्याला कळलेलंच नाही, खरोखर नाही कळलं की पदयात्रेचं उद्दिष्ट
जे उद्दिष्ट सफल करण्याच्या माध्यमाने ज्यांनी आपली झेंडा हातात धरून तुम्हा लोकांना त्या झेंड्याच्या खाली जे वागवतात त्याचं महत्त्व आपण वक्तव्यातून जाणून घेतलंच नाही. हा एक आपला चुकीचा भाग आहे. नम्रता ही मानवा संप्रदायाची पहिली धुरा आहे. नम्रतेला आपण जितकं महत्त्व देऊ तितकं महत्त्व आपण वचनाला बाजूला सारून टाकू. नम्रता ही मानवा संप्रदायाच्या प्रत्येक उपदेशाला ईश्वरीच्या प्रेमापर्यंत पात्र करतात. त्याला ही नम्रता शब्द लावलेला आहे. नम्रता सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये येत नाही, कारण कर्म हे माणसाला आड येत असतं. कर्म आपणच आड जोडलेलं आहे आणि आपणच कर्माला प्रगती पथावर नेलेलं आहे. म्हणून कर्म ही सुद्धा या पदयात्रेच्या माध्यमाने जे पदयात्रे करू आहे, जे निमित्तकारक आहेत, हे आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण त्यावर बोट ठेवून आपण चालण्याचा प्रयत्न करत नाही. हा एक आपला चुकीचा भाग आहे. आधी तर सर्वात स्वामींनी सांगितलं दंडवत करा. स्वामीने दंडवत केला नाही. एका भक्ताने दंडवत केला नाही. ते आता तुम्हाला लिहायच्या माध्यमाने हे सांगत असतील. माझा विषय मला दुसरा दिलेला आहे, पण सांगू की दंडवत एवढा महत्त्वाचा आहे की तो तुम्हाला परमेश्वराच्या मोक्षपदात प्राप्त करतो. पण दंडवत करायचा कसा आणि कोण्या भावनेने करायचा हे यांच्याकडून शिकायचं आहे तुम्हाला. मी तुम्हाला शिकवणीसाठी मार्ग देणार नाही. आणि दंडवत हा प्रथम महत्त्वाचा विषय आहे. शास्त्र बाजूला राहू द्या, ब्रह्मविद्या बाजूला राहू द्या, पण साधनाला दंडवत पहिले करा. तो नम्रतेनं करा. अहंकारवाचक दंडवत करू नका. दंडवतावर किती जरी बोलतो म्हटलं तरी कमीच आहे. दंडवत हा इज द इम्पॉर्टंट पॉईंट, बट इज द शुक्लेरी नेपोजी इज द इम्पॉर्टंट इज द लॉट. तो काही असं सर्वसामान्य नाही आहे. तो दंडवत जर केला नाही तर अविधीकडून माणूस एका चुकीला अहंकाराने प्राप्त करतो. अहंकार माणसाला नित्य नरकाची वाटचाल करून देतो. त्याला म्हणतात दंडवत. म्हणून माझ्या माय बहिणींनो, भक्तमंडळींनो, वयोवृद्ध लोक आहेत, शब्दाचा मान राखा. मी बोललेल्या शब्दाचा राग येऊ देऊ नका. दंडवत मात्र हा महत्त्वाचा आहे. कोणताही साधन असो, क्षण दुर्लभ. तुमच्या गावात जरी तुम्ही मोहल्ल्यातून जरी उठले असाल ना, तुम्हाला जर एक उपदेशी दिसला असाल, प्रथम दंडवत त्यांना वाकून करा. ती वेळ बोलोत्तर आहे. त्या वेळेला त्या जीवाची भावना काय असते आपल्याला कळत नाही, म्हणून दंडवत करा. आता बरेचसे आपल्याला त्याच्यावर बोलता येईल. आता आपण याची ओळ बसवतो, आपण देवपूजेची ओळ बसवतो. त्यावेळेला काय करते, बायको नवरा ओळीमध्ये असते. बायको दंडवत करत जाताना नवऱ्याला दंडवत करते, पण नवरा जेव्हा दंडवत करते बायको त्याला दिसली का असा हा तो असा करून घेतो. बायकोला का बरं दंडवत करायचा? हा त्याचा मनामध्ये वृत्तीला नाशवंत भाव आहे. ते कुठे आहे? बायको कोणी म्हटलं? शास्त्र शोधून पाहे बायको नवऱ्याची माये. आता कुठे आली ती बायको? कुठे आली ती बायको? शास्त्र शोधून पाहे बायको नवऱ्याची माये. इथे शास्त्र नाही आहे, इथे बायको नाही आहे ती. मग तिला तू दंडवत का बरं केला नाही? तिथे तो अवधी घडवला म्हणून तू चुकीला पात्र झाला. चुकीला अहंकार होतो पाप, पापातो नरक. एका क्षुल्लक चुकीने त्या व्यक्तीने आपला जन्म कुठे नेऊन घातला. म्हणून बंधूंना तसं करू नका. बरं चला जाऊ द्या. हा विषय मला का बरं बोललो मी काल नागपूरवरून महावाक्यातून इथे आलो या पदयात्रेसाठी. आणि मी आल्या इथे मला 10-12 ग्रस्त दिसले पदयात्रेत. मला एकाने दंडवत केला नाही. मी तुमच्या पदयात्रेला एका पदयात्रेपूर्वी कोणातरी म्हटलं मी पदाधिकाऱ्याला, पण म्हटलं ती तुमची चुकी नाही आहे. हे काही तुम्हाला सांगत नाही तसं. आपण वागत नाही हा दृष्टिकोन आहे. आणि तुम्ही जर दंडवत नाही, मला बाबा म्हणून जरी दंडवत नसता केला तरी चालला होता, पण एक ईश्वरीचा कपडा आहे म्हणून तरी दंडवत केला असता ना. ईश्वरीचा नामधारक तुम्हाला दिसला असेल तर तो जर तुम्हाला माहिती त्याला दंडवत मला काय हरकत आहे? हां, पण नाही केला. हे काही या लोकांनी तुम्हाला शिकवलं नाही. आपल्याला लाज वाटते, आपल्याला शरम वाटते की असं वाटतं. आता काही सुशी स्टँडर्ड लोक आहे, तर मी क्लास 1 अधिकारी आहे. या कसं या भिक्षा मागणाऱ्याला मी दंडवत करू? क्लास 1 अधिकारी आहे, तो कंबर वागवणार नाही. आणि केलाय बी तर दंडवत बाबाजी. आता तो मारते का कुऱ्हाडीने तोडते काही माहीत नाही.
असे दंडवत करतात लोक, म्हणजे याला काही महत्त्व नाही आहे. नम्रता ही महत्त्वाची वस्तू आहे. चला असो. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. माझ्याकडे लिहायचा विषय दिला श्री चक्रधर स्वामी उर्फ श्री चक्रपाणी. चक्रधर स्वामीचं आधीचं नाव काय होतं? चक्रपाणी. त्याच्या आधीचं नाव काय होतं? हरिपाळ. हरिपाळ उर्फ चक्रपाणी उर्फ चक्रधर. आता आपण याला थोडंसं पाहू. आपण द्वारकेला जाऊ. आता आपण यायला द्वारकेला श्री चक्रपाणी अवतार कुठून आले? फलटण ते माहूर, माहूर ते द्वारावती. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आता ती तशी खूप लीळा सांगण्यालायक आहे, खूप मोठा आहे प्रकार, पण मी त्याला आटोक्यात घेतो. समोरची तुम्हाला तयारी करायची आहे. श्री चक्रपाणी अवताराच्या जवळ 52 पुरुषापैकी एक पुरुष, त्याचं नाव आहे उदयनाथ. हा उदयनाथ स्वामीच्या जवळ होता. तिथेच कामाख्या नावाची एक वेश्या पण होती. तिच्यावर फार आपल्याला बोलता येईल. ती काही एवढी सामान्य नव्हती. जरी ती व्यवहारानं जरी ती वेश्या असली, पण तिच्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे सर्वज्ञ दत्तात्रय प्रभूचा भाव होता. ती स्वामीची शिकीण होती. एवढी सामान्य बाई नव्हती ती. आणि म्हणून त्या ठिकाणी श्री चक्रपाणी अवताराने उदयनाथाला वैस्तंभणी नावाची विद्या स्वामी त्या उदयनाथाला देत होते. ही मध्ये आली आणि या निमित्ताने ती अपूर्ण विद्या त्या द्वारावतीला राहिली. परंतु सर्वज्ञ श्री स्वामी चक्रपाणी म्हणतात की नाथा, तुला ही विद्या, आता त्यांनी असं सांगितलं ना की अपूर्ण आहे म्हणून. त्यांनी सांगितलं की ही विद्या तू महाराष्ट्रातील सत्पुरुषाला पुन्हा ती द्यायची, वापस जवळ ठेवायची नाही. त्याचा भेद सांगितलेला नाही, छेदभेद केलेला नाही. ठीक आहे. आता जेव्हा त्याचा थकता काळ आला तर परिभ्रमण करत करत महाराष्ट्र परिभ्रमण करत करत या कांतीनगराला येऊन पोहोचले. त्या गावाचं नाव आधी काय होतं? कांतीनगर. नंतर कांतीय झालं, येडक्याचा ये प्रमाणात काय कांतीय झालं. हे झाल्यानंतर नमो समोर कुंतलापूर झालं, चंद्रस्य राजाची राजधानी. आणि चंद्रस्य राजाची राजधानी असल्यामुळे इथं उदयनाथ नावाचा त्याचा एक प्रधान होता. तो दृष्टबुद्धीचा होता तो. आणि नंतर मग कुंतलापूर झाल्यानंतर मग काटवल झालं, ल लागलं त्याला. आणि काटवलचं शुद्धीकरणामध्ये सध्या आता काटोल नावाने रिकाट आहे तयार. मग या गावाचं अधिक शास्त्र प्रमाणाला कांती हा शब्द आहे. तो उदयनाथ परिभ्रमण करत करत या कांतीनगराला येऊन पोहोचला. इथे तो उदयनाथ तो आल्याच्या नंतर त्यांच्या दास्याने सोन्याचा डोलारा होता. याचा इथून 36 कदम जागा मागे दाखवते किल्ला, हा चंद्रस्य राजाचा किल्ला. 36 कदम जागा. आता ती कशी पकडायची? इथे आता हे स्थान आहे, या स्थानापासून अशी 36 अशी 36 अशी 36 त्या एवढ्या त्या परिसरामध्ये कुठे सोन्याचा डोलारा त्या उदयनाथ बसायचा असेल, त्यावर तो उदयनाथ बसायचा. आज स्वामी आले. या ठिकाणचे 3 स्थानं निर्दर्शित सांगतात. याला प्रमाण तळगावकरी पाठाचं, प्रमाण बिडकरी पाठाचं. बिडकरी पाठाला 2 स्थानाचा उल्लेख आहे, 3 स्थानाचा उल्लेख आहे. वैस्तंभनी विद्येचं स्थान सोन्याच्या डोल्यावर बसून स्वामीला उदयनाथांना स्वामीला अंगाचे काटे वगैरे काढले होते, ते स्थान गरजळलं सांगतात. आणि 3 स्थानं निर्दर्शित सांगतात. बिडकरी तळगावकरी पाठाला 2 स्थानाचा उल्लेख आहे. मेन स्थान हे आणि भोजन स्थान 2 स्थानाचा उल्लेख आलेला आहे. आता हे आम्ही काही पाहिलेलं नाही. मी तर माझ्या याच्यात तर नेपाळला आधीपासूनचे आहे ते आता आहे फक्त इतकं तर हे 3 स्थानं त्या 2 स्थानाचा जो उल्लेख आलेला आहे. गावामधलं स्थान आहे. स्थानपोथीला नसल्यामुळं मी त्या स्थानाचा उल्लेख करू शकत नाही. स्थानपोथीला ते स्थान नाही आहे गावातलं. मग इथे उदयनाथ होते त्यावेळेला सर्वज्ञ परिभ्रमण करत करत या ठिकाणी आले. तर तो जे गोटा दिसतो त्या ठिकाणी राजवाड्याला उकरडा होता असं मत आहे, प्रमाण नाही, जुन्या लोकांचं मत आहे. तिथे स्वामी येऊन थांबले. राजवाड्यातल्या बाया केर कचरा टाकायला तिथे आल्याच्या नंतर त्यांनी ती मूर्त पाहिली. ते उदयनाथाकडे गेले सांगायला. तर उदयनाथाला अवरची विद्या असल्यामुळं तो उदयनाथ जागेवर जर पाहिला तर तो आकर्षित होत होता. पण तसला काही स्वामीची काही प्रकार घडला नाही. आणि म्हणून स्वतः उदयनाथ उठून आले.
आणि स्वामीला मग त्यांनी आलिंगन केलं, धर्मनियमाप्रमाणे त्यांना दंडोत परिणाम वगैरे करून तिथे नेलं. आणि त्या शरीराला जे सालबर्णीहून जे निघले होते, त्या अंगाला काटे वगैरे जे लागले होते, ते काटे काढले, गरम पाण्याने पुसून वगैरे दिलं, विनंती केली, आंघोळ घालून दिली, तेलपाणी केलं, स्वामीला बसवलं, खानपान झालं, नंतर विनंती केली. नंतर उदयनाथ म्हणतो की एवढं तुमचं 32 लक्षण शरीर युक्त, शरीराने जरी तुम्ही जीर्ण झाले असाल, वय तर तुमचं फार कमी दिसतं, तरी पण माझ्या गुरुनी मला जी वैस्तंभणी नावाची जी विद्या दिलेली आहे, त्या विद्येला तुम्हीच पात्र आहात असं मला संकेत लागले आहे. त्यामुळे मी माझ्याजवळची विद्या आपण ग्रहण करावी इतकं स्वामींनी म्हटलं. त्या उदयनाथाने स्वामीला म्हटलं. परंतु स्वामीने आपले काही प्रश्न ठेवले त्यांच्या डोळ्यासमोर. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताच आहे, आम्हाला त्या विद्येशी काही घेणं देणं नाही आहे, पण आमचे काही प्रश्न आहेत. आम्ही आज तुमच्या राजवाड्यात प्रवेश केला, पण उद्यापासून आम्ही तुमच्या राजवाड्यात आम्ही येणार नाही. वाड्यावरून आम्ही भिक्षा घेऊ, गावातले 4 घरं मागू, नदीच्या काठावर जाऊन आम्ही खाऊ आणि आम्ही इथे आराम करायला येऊ. इथे तुमची विद्या ग्रहण करू. त्यावेळेला काही झाड वगैरे असेल इथे, त्या झाडाखाली स्वामी बसायचे. उदयनाथ उंच आसनावर बसायचा, स्वामी खाली बसायचे. 5 महिन्यापर्यंत हा खेळ चालला. त्याची विद्या स्वामीने ग्रहण करून घेतली. परंतु मग आता ते काही मागायला लागले, आता तुम्ही काहीतरी आता गुरुदक्षिणा करा. तर स्वामी म्हणाले विद्या अपूर्ण आहे, इथं काही पूर्ण नाही आहे. मग त्यांना ते भय झाला थोडासा तिथे. माझ्या गुरुने मला एवढे सांगितलं, असं सांगितलं, असं सांगितलं. त्यांनी ते निरूपण केलं त्या ठिकाणी. परंतु ते मानत नव्हते, सर्वज्ञ मानत नव्हते. त्यांनी तेथलं दाखवलं द्वारावतीचं. तुम्ही कोण, कुठे आले, कसे आले, मी कुठे होतो, काय होतो वगैरे वगैरे सर्व ते सूचना त्यांना दर्शवल्या. तेव्हा त्याला असा पश्चाताप झाला की मी किती मूर्ख, की मी स्वामीला खाली, माझ्या गुरुला मी खाली बसवलं आणि मी उंच आसनावर बसलो. आणि येणे परवे जीव अज्ञान, येणे परवे आपण सर्व अज्ञान आहोत. किती जरी ज्ञानी पुरुष तो अज्ञानच आहे, तो माणसाला ओळखूच शकत नाही. आता एवढे आपण लोक इथं बसलेलं, कोण प्रेमात पात्र होईल, कोण मोक्षात पात्र होईल, कोण अन्नदानाच्या क्रियेला पात्र होईल, कोण हेतुबद्ध क्रिया करेल, कोण निर्हेतुबद्ध, कोणाचं काही सांगता येत नाही. परंतु आपण महानुभाव तत्वज्ञानाच्या माध्यमाने सर्वाला मोक्षदाताचा मोक्ष आहे, आपल्या सर्वाला उद्धार होणार आहे, या नात्याने प्रेमाने सर्वाला दंडोत करावा. त्या रेषेमध्ये पाहावं प्रत्येकाने, कोणाला खालूस पाहू नये. आपण एक लहानसा मुलगा असला तो उद्या पंतप्रधान होईल का मोक्षाला जाईल, त्याचे विचार वर्तमान काळाचा न करता भविष्यकाळाचा विचार करून त्याला दंडोत करावा. हे आपल्याला स्वामींनी शिकवलेलं आहे. आणि मग त्या उदयनाथाने, त्या सर्वज्ञ श्री चक्रपाणीने सांगितलं की ठीक आहे. मग त्या उदयनाथाने स्वामीसाठी पुन्हा एक चांगला उंच आसन रच केलं, त्याच्यावर स्वामीला बसवलं, ते खाली बसले आणि 5 महिन्यापर्यंत पुन्हा ती अपूर्ण विद्या स्वामीने उदयनाथाला पूर्ण करून दिली. आता त्यावेळेला स्वामीचं वय किती होतं? 27-28 वय होतं. हे वय कुठून पकडलं? ज्या हरिबाळाचा देहांत झाला ते वय पकडलं. यावेळी आता पंथामध्ये बराचसा धुमाकूळ झाला काही दिवसापर्यंत, तर ते वय होतं हरिपाळाचं. ज्या वयामध्ये हरिपाळ मरण पावले त्याच वेळी चक्रपाणी अवताराने त्या धडामध्ये प्रवेश केला, तेच वय इथे आलं, तेच परिभ्रमण करत दुसरं कुठं वय आलं. म्हणून 1000 वर्षाचं अंगीकार स्वामीने स्वीकारलं. आणि मग स्वामी इथून समोरच्या रस्त्याने ज्यांनी ते रामटेकचं निमित्त केलं त्या मार्गाने मग क्रम लागला. मग मनसळ, मोंदा, रामटेक, भंडारा, डाकरा. सांगण्यात तात्पर्य या लीळेला 1000 वर्षाचा अंगीकार तो स्वामीने स्वीकारल्यामुळं इथून नंतर मग स्वामी इकडे गोदावरीच्या परिसरात स्वामी इकडे निघून गेले. पुन्हा स्वामी इकडे काही आले नाही. आणि स्थानपोथीला पुन्हा अखेर मला काही बऱ्याच लोकांनी विचारलं की इथे 2 दिवसाचं 5 दिवसाचं वास्तव्य दाखवते, पण तो प्रमाण आहे 10 महिन्याचं, 10 मासाचं प्रमाण आहे. यावलगावकराला प्रमाण आहे, त्याच्यानंतर बिडकरी पाठाला प्रमाण आहे. 2 पाठाचे माझ्या लक्षात आहे, 3ऱ्या पाठाचं माझ्या काही लक्षात नाही आहे. जे मानवा इतिहास आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे 10 मासाचं, 10 मास या ठिकाणी वास्तव्य दिलेलं आहे. वैस्तंभणी विद्या स्वीकार केल्यामुळे स्वामींनी 1000 वर्षाचा अंगीकार तो स्वीकारून स्वामींनी महाराष्ट्राचं परिभ्रमण केलं, म्हणून हे तीर्थ महत्त्वाचं पडतं. जर 1000 वर्षाचा अंगीकार तो स्वामींनी या ठिकाणी जर स्वीकारलं नसतं, तर आज आपल्याला डोमेग्रामच्या परिसरामध्ये किंवा इतर गोदावरीच्या परिसरामध्ये जे काही तीर्थ उपलब्ध आहे त्या तीर्थाचा उगम झालेला नसतं. हे आपल्याला आजही म्हणावं लागेल. स्वामीचा हेतू जरी तो जीव उद्धारण्याचा होता,
परंतु त्यांचं वय त्या ठिकाणी कमी असल्यामुळं इथून त्यांनी वयाचं संक्रमण केलं आणि स्वामींनी परिभ्रमण करत करत हे तीर्थ एकांकीचे आहे. सालवर्णीपासून तर डाकरांपर्यंत तीर्थ एकांकीचे आहेत. नंतर समोर मग पूर्वार्ध काळ सुरू होतो. तर इथे महत्त्वाचे तीर्थ कोणते आहेत? येथं शरण आली आहे काही मरण असे या वचनाचा उगम सालवर्णीला झाला. 1000 वर्षाचं अंगीकार स्वामींनी इथं स्वीकारलं म्हणून कुंतलापूर या कांतीनगराचा उगम झाला. आणि त्यानंतर इकडे 2 तीर्थ महत्त्वाचे आहेत, लीळाबद्ध, एक भांडारेकराचं. आणि त्याचा जर एक दुसरा भाग पाहिला तर मौद्याचं तीर्थ आहे, तिथे विंगळी स्तोत्राचा उगम झाला. आणि भांडारेकराला पहिल्या जन्मामध्ये केवढा अधिकार जोडला तर भांडारेकरांनी स्वामीला 3 दिवस नोकर ठेवलं. तर नोकर किती दिवस? 3 दिवस. स्वामीने गोदावरीमध्ये भांडारेकराला नेऊन आंघोळ घालून कपडे धुवून कंबर धुवून दिली. हा अधिकार आपण प्राप्त केला. आपल्याला भांडारेकार बनायचा आहे. प्रत्येकाला बाईसा बनायचा आहे, प्रत्येकाला औसा बनायचा, प्रत्येकाला नागदेवाचार्य बनायचा आहे. देव आपलं रक्षण करतो. तर भांडारेकराची जर कंबर धुतली तर तो काय आपली सेवा करू शकत नाही? तो सेवा करतोय. म्हणून बाळूगावकर बाबांनी याच्यात लिहिलेलं आहे, किती उदासी होती मजवरी आज मला कळली, मला सोडून व्याघ्र पिल्यावर दृष्टी तुझी जडली दयाळा. काय म्हणतात? कशी झाली आता इथे? कशी झाली? कुठे राहिला तुमचा भाव? कुठे राहिली तुमची भक्ती? कुठे राहिलं तुमचं बेलफूल? कुठे राहिला तुझा भाव? आणि कुठे राहिला उपार आणि दक्षिणा? काही आलं का? याला लागलं का? सर्व अहंकारमय जीवन आपण व्यक्तीत केलेलं आहे. आणि म्हणून स्वामी उदास होऊन त्या भागाच्या पिल्याला मांडीवर घेऊन मस्त आपलं जीवन आनंदाने करून राहिले. एवढंच नव्हे तर उदासीनता स्वीकार करून स्वामी उत्तरपंथीला गेले. परंतु कृपेची आपल्याजवळ ठेवलेलं आहे म्हणून कृपेवर फक्त मी बोलतो आणि मग आपल्या या ठिकाणी आठवतो. कृपा म्हणजे काय? जुन्या लोकांना, कास्तकार लोकांना माहीत असेल, त्यावेळेला खळ्याचं चूर्ण होतं का? बरोबर आहे पाटील लोक? खळ्याचे चूर्ण होते ना त्यावेळेला. तर मेढंग होता, मेढंग आहे का? मधात खळ तयार करायचं, मधात एक फाटा रोवायचा, त्याच्यामध्ये वेलाचा एक असा गोलाकार करून त्याला बांधून ठेवायचं होतं. ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याला 5-7 बैल लावायचे आणि भोवताल घुमवायचं. ते मेढंग समजलं का? त्या मेढंगाला बैल लावून ते करायचं आपलं तसं. आता असं करता करता काय विषय होता माझा मी विसरलो. हां, तर त्यावेळच्या काळामध्ये मग ते खळ निघलं, चूर्ण निघलं की मग लोक 4-2 लोकांचे हात धुवायचे म्हणून तो पहिले शब्द होता तो, हात धुवायचे 4 धुवायचे म्हणून ते जेवण खाऊन करायचं. बा तर मग तिकडे कुठे चुलावे लागायला धुऱ्याचे गोटे आणायचे, गोटे दगड मोठे 3 दगड, त्याच्यावर गंज ठेवायचे, स्वयंपाक करायचा. पण गोटा फुटला पाहिजे नाही म्हणून अक्कलीचा वापर करून सराटा, विळा, कुऱ्हाड किंवा काही ते त्याला घासत होते त्या गोट्याला. आलं लक्षात? मग गोटा फुटत नव्हता गरम आला तरी. पहा आता इथे आपण शब्द लक्षात घ्या. गोटा त्याच्यामुळं फुटत नव्हता आणि मग गोट्याला घाम यायचा जास्त विस्तवतापला म्हणजे बाहेरच्या भागाला घाम दिसत होता गोट्याला. आता तो प्रॅक्टिकली तुम्ही करून पहा एखाद्या वेळेला, त्याला बाहेर घाम फुटत होता म्हणजे दाणे दाणे पाण्याचे उमटत होते. आता याच्यावरून मला हे सांगायचं आहे की त्या पाषाणाला जसा घाम सोडला तुम्ही विस्तवाने, तसा तुमच्या भक्तीने जर तुम्ही जर ईश्वराच्या कृपेला जर तुम्ही सेवादास्य केलं तर बरोबर परमेश्वराला घाम येऊन तुम्हाला तो प्राप्त होईल. मग पद्माला भक्तिरूपी विस्तो लावून, आचार रूपी विस्तो लावून जर तुम्ही परमेश्वराची कृपाशक्तीची जर भेट घेतली तर कृपा तुमच्या पाठीशी नव्हे, ते तुमच्या उशा पैशाची आहे. कृपेला कुठे जाऊ नका, कृपा तुमच्याजवळ. आपण कृपेचा खूप दूर आहोत. जसा गोटा बांधीवर होता तसा देव आता उत्तरपंथीला आहे म्हणतात. मला काही खरं वाटत नाही. मला देव तर इथे आहे. उत्तरपंथी कशाला म्हणायचं? इथं उभा मी, उत्तर दिशा आहे, लागली इथून उत्तर. माझा स्वामी इथं आहे, तिथं आहे, तिथं आहे का कुठे आहे? स्वामी उत्तरपंथीला तर परदेशात कशाला जाईल? काय गरज आहे उत्तरपंथीला जायचा?
तर कुदेशात हो, कुदेशात स्वामी कशाला जाईल? अख्खा ब्रह्मांड जर अनंत ब्रह्मांड जर स्वामीचे आहे तर त्या कुदेशात जायची काय गरज आहे? स्वामी इथूनही अनंत ब्रह्मांडाचा लोकांचा उद्धार करू शकतो. हे काहीतरी आता जुन्या लोकांनी लावलं म्हणत माझं त्याचं बाबा मला चुकीने बोलतो मी, माझं त्याच्यावर माझी शंका आहे. उत्तरपंथीला स्वामी गेले याच्यावर माझी शंका आहे. मी बऱ्याच विद्वत्तेच्या लोकांना माझा हा प्रश्न आहे की उत्तरपंथीला गेले म्हणजे कुठे गेले? उत्तरप्रदेश कुदेशात स्वामी जाईल तर अख्खा ब्रह्मांडात त्यांचं आहे, तर कुदेशात आहे ते इथे आहे तिथे आहे कुठे आहे सगळीकडेच आहे. उत्तरपंथीच्या दिशेकडे गेले म्हणजे फक्त त्यांनी भाव व्यक्त केला हे फक्त मला म्हणायचं आहे. बाकी शरीररूपी गेले हे म्हणायचं नाही, मला म्हणता येणार नाही आणि मी कबूल करणार नाही. स्वामीचं ब्रह्मांड आहे ते कुठे राहू शकतात. घरं बांधतात लोक, त्यावेळेला आम्हाला विचारतात देवपूजेचं तोंड कुणाकडे करायचं, मग इकडे केलं तर आपली पाठ उत्तरेकडे होईल. अरे देवाला चारी दिशा देवाच्या आहेत, कुणाकडे देवपूजा आपल्या घराच्या सोयीने मांडा. तुमचा भाव तसा पाहिजे झाला आटोपलं काम. तुमचा भाव पाहिजे तसा, भाव जर तसा नाही आहे तर काही अर्थ नाही. आपण विषयाला सोडून बाहेर आलो आहे. श्री चक्रधर स्वामींनी या ठिकाणी वृद्धपूरला श्री चक्रपाणी अवताराचं नामकरण करून दिलं म्हणून आपण चक्रधर अवतार मानतो. नाही तर चक्रधर गुरुप चक्रपाणी महानुभाव संप्रदायात 4च अवतार मानल्या गेलेले आहेत. गोपालकृष्ण, दत्तात्रय प्रभू, चक्रपाणी आणि गोविंद प्रभू हे 4च अवतार मानले गेलेले आहेत. परंतु गोविंद प्रभूंनी चक्रपाणी उर्फ चक्रधर नामकरण करून दिल्याबरोबर अवतार दिन आपण साजरा करतो. आणि त्या चक्रधर स्वामीच्या संपूर्ण या लीळेमध्ये या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण इंडियामध्ये बरेचसे अनुयायी झालेले आहेत. आणि सर्व अनुयायांना माझा साष्टांग दंडवत आहे. नम्रतेनं परमेश्वराची सेवा दक्ष करावं. साधू संतांनी आपल्या गुरुवर्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आपला नियम धर्माचा उपयोग करावा. आणि 5 नामाचं स्मरण झाल्यावर 6व्या नामाचं स्मरण करू नये. एक 6वं नाम सांगतो मी तुम्हाला. 6व्या नामाचं स्मरण करू नये, मनी ओढू नये, पण मनामध्ये चिंतन करावं. ते कोणाचं चिंतन करावं? ज्या गुरुने आपला परब्रह्म परमेश्वर दाखवला, ज्या गुरुने आपल्या कानात फुका मारल्या, त्या गुरुचं चिंतन करावं की देवा तुझ्यामुळं मला परब्रह्म परमेश्वर आठवला. इतकंच म्हणायचं, मनी ओढायचा नाही. त्याच्या नावाने कोणतंही काही करायचं, फक्त एवढं आलं की माझ्या गुरुमुळं मला परब्रह्म परमेश्वर, एवढंच फक्त शब्द मनामध्ये आठवण करायची. कारण ते साधन आहे. परमेश्वरापर्यंत त्यांचा अधिकार पोहोचलेला आहे कोणा गुरु नात्याने, म्हणून त्यांचं तेवढं चिंतन करायचं. या ठिकाणी मी एवढं बोलून बाकीचं मग मी डोंगरगावला एक लिहाचरित्र एखादं पात्र घेऊन मी तिथे बोलीन. आता इथेच मी थांबतो. सर्वांना एक वेळा चक्रधर स्वामीचा जय जयकार करायचा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की